आताची महत्त्वाची बातमी, बीड सत्र न्यायालयामधील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला। थोड्याच वेळामध्ये आता निकाल दिला जाणार आहे। बीड सत्र न्यायालयामधल्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण। बीड सत्र न्यायालयातील आता हा युक्तिवाद दोन्ही बाजूंकडून पूर्ण करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात आता निकाल समोर येणार आहे। तर न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न देखील विचारलेले होते। बीड सत्र न्यायालयामधला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता निकाल दिला जाईल। थेट माहितीसाठी जाऊयात सागरकडे। सागर, निखिल, आपण पाहिलं की खरं तर गेल्या एक तासापासून जे आहे ते हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूंनी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं दावा केलेला होता की तीनही आरोपींचा कॉल जो आहे तो या ठिकाणी झालेला होता या अपहरण आणि हत्येच्या दरम्यान, त्याला कुठेतरी आरोपीच्या वकिलांनी देखील या ठिकाणी आक्षेप घेतला की यामध्ये कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडाचं नाव जे आहे ते गुन्ह्यामध्ये घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळे या चुकीच्या पद्धतीनं हे बेकायदेशीरपणे अटक जी आहे ती वाल्मिक कराडला झाल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं होते। त्यानंतर आता न्यायाधीशांकडून देखील प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती तपास अधिकाऱ्यांकडे होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सुरुवातीलाच न्यायाधीशांनी असा प्रश्न केलेला होता की केवळ कॉलच्या आधारे किंवा तिघांमध्ये कॉल झालाय म्हणून तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे का, खंडणीचा असेल हत्येचा असेल हा गुन्हा जो आहे तो केवळ कॉल बेसिसवरती केलेला आहे का, अशा पद्धतीचा प्रतिप्रश्न जो आहे तो आता न्यायाधीशांनी विचारायला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती या ठिकाणी सुरू केली जात आहे आणि खरं तर आपण पाहिलं की कालच या ठिकाणी वाल्मिक कराडला जे आहे ते हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेलं होतं। मकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता न्यायाधीशांनी जे आहे ती या ठिकाणी प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती सुरू केलेली आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे किंवा नाही याची खात्री जी आहे ती तुम्ही केलेली होती का, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की SITने जे आहे ते वाल्मिक कराडाचा ताबा जो आहे तो घेतलेला होता, त्याच्यावरती गुन्हा देखील काल त्यांनी गुन्ह्याची माहिती देखील कोर्टामध्ये दिलेली होती। तर ही संपूर्ण माहिती देताना त्याचा सहभाग होता का, याबाबत कोणत्या आधारावरती त्याला अटक केली असा प्रश्न जो आहे तो आता न्यायाधीशांनी विचारायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे तपास अधिकाऱ्यांची आता प्रतिप्रश्न जे आहेत किंवा त्यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती न्यायाधीशांकडून होत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। आपण पाहिलं की खरं तर केवळ कॉल बेसिसवरतीच हा गुन्हा तुम्ही दाखल करणार का असा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी न्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे। सुरुवातीला ज्या पद्धतीनं तपास अधिकाऱ्यांनी जी माहिती कोर्टासमोर दिलेली होती त्यामध्ये तीनही आरोपींमध्ये त्यामध्ये चाटे असतील, घुले असतील आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये संवाद जो आहे तो फोनवरून झाल्याची माहिती दिलेली होती। जवळपास 10 मिनिटांचा हा संवाद या कालावधीमध्ये झाल्याचं सांगितलेलं होतं आणि त्याच आधारावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या गुन्ह्यांची लिस्ट देखील न्यायाधीशांकडे देण्यात आलेली होती। मात्र त्याला वाल्मिक कराडच्या वकिलांनी जे आहे ते कुठेतरी आक्षेप घेतला। अशा पद्धतीनं कुठल्याही आरोपीनं जे आहे त्या ठिकाणी वाल्मिक कराडचं नाव जे आहे तपास या संपूर्ण घटनेमध्ये घेतलेलं नाही आहे। त्यामुळे ही जी अटक झालेली आहे खुनाच्या गुन्ह्यामध्ये ही चुकीची आहे असा दावा त्याच्या वकिलांनी केलेला होता। त्यानंतर आता न्यायाधीश देखील प्रतिप्रश्न जे आहेत ते आता तपास अधिकाऱ्यांना करतायत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ कॉल, या तिघांचे कॉल त्या कालावधीमध्ये झाले म्हणून तुम्ही या ठिकाणी त्यांना हे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे का, खंडणी असेल अपहरण असेल हे कॉलच्या बेसिसवरती हा गुन्हा दाखल केलेला आहे का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारण्यात आलेला आहे न्यायाधीशांकडून। त्याचबरोबरीनं या संपूर्ण घटनेमध्ये कशा पद्धतीचा सहभाग होता हे तुम्ही मांडलेलं आहे का, ही माहिती दिलेली आहे का असं देखील या ठिकाणी या न्यायाधीशांनी विचारलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता तपास अधिकाऱ्यांवरती न्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळते। वेगवेगळे अपडेट्स जे आहेत ते घेतले जात आहेत आणि एकंदरीतच कोणत्या आधारावरती तुम्ही वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे, कोणत्या आधारावरती त्याच्यावरती मकोका लावला गेलेला आहे, या संपूर्ण घटनाक्रमाची किंवा संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ते आता कोर्ट तपास अधिकाऱ्यांना विचारत आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने तपास अधिकारी आणखी काही पुरावे कोर्टाला सादर करतायत का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आत्तापर्यंतची जी माहिती आहे यामध्ये दोन्ही बाजूचा जो युक्तिवाद आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळालं। आता त्यानंतर कोर्ट जो आहे तो आता प्रतिप्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे। कोर्ट अधिकाऱ्यांना वेगवेगळी माहिती जी आहे या ठिकाणी या गुन्ह्यांच्या आणि एकंदरीत या अटकेच्या अनुषंगाने विचारत आहे। मकोकाची जी कारवाई आहे त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी कोर्ट आता प्रतिप्रश्न विचारत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिला, नक्की सागर, अधिक अपडेट घ्या। मी